नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा अनुदान वाटप झाले सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना फेब्रुवारी महिन्याचा 150 रुपये लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या 2-3 दिवसात सर्वांच्या बँक खात्यात निधी जमा होणार आहे. शुक्रवारपासून हा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. योजनेतील लाभार्थ्यांना सन्मान निधी देण्यास शुक्रवारपासून सुरुवात होत असल्याने महिला विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमावर जाहीर केले. 2-3 दिवसात हा लाभ राज्यातील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमे अधिकृत. राज्यातील एकही गरजू कुटुंब निवाऱ्याशिवाय राहू नये ही सरकारची भूमिका असल्याने 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमे नियमानुकूल करून आम्ही गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा देणार आहे. यामुळे लाखो कुटुंबाच्या आयुष्यात स्थिरता येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांना या नियमानुसार निर्णय घेतल्याने याबाबत रुपयाची घसरण पुन्हा सुरू. आर्थिक वर्षात 14% हानी. चलनासाठी 1.5 दशकातील सर्वात वाईट आर्थिक वर्ष. डॉलर मागे 95च्या काठावर पोहोचला रुपया. अधपतनाखाली लोटत जात आहे. अमेरिका डॉलरच्या वाढलेल्या ताकदीमुळे शुक्रवारच्या सत्रात रुपया तब्बल 86 पैशांनी कोसळला. प्रति डॉलर 95च्या अधपतनाखाली लोटला आहे. दिवस अखेर 94.82 या नवीन ऐतिहासिक निचेकांकावर स्थिरावला आहे. युद्ध लांबत असलेल्या रुपयाच्या मूल्यात आणखी घसरण होण्याची शक्यता विश्लेषणकर्त्यांनी वर्तवलेली आहे. परीक्षेचा खेळखंड सुरू. BEdसाठीची CET परीक्षेत गोंधळ. BEd अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी वैनगंगा इंजिनिअरिंग महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर गेले. दुपारी 3 ते 4:30 या वेळेत परीक्षा होणार होती. त्यासाठी दुपारी 2 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र दुपारी 3:30 झाले तरी परीक्षा सुरू झाली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती, तर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत आवश्यक संगणकही ठेवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. इस्रायलचा आक्रमक पवित्रा. हल्ले तीव्र करण्याचा इस्रायलचा इशारा. इराणने युद्धावर ठाम. वाटाघाटी सुरू नसल्यास स्पष्टीकरण. इराणवर आणखी तीव्र हल्ल्याचा इशारा. इराण इस्रायल नागरी भागांना लक्ष्य करीत असल्याचे सांगून इराणमधील हल्ल्याची तीव्रता आणि विस्तार वाढविला जाईल असा इशारा इस्रायलने शुक्रवारी दिला. तसेच इराणवर जोरदार हल्ले केले. अमेरिकेने इराणबरोबर चांगली चर्चा सुरू असल्याचे सांगून ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठीची मुदत 6 एप्रिलपर्यंत वाढवली. इराणने मात्र कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी सुरू नसल्याचे स्पष्ट केले. इस्रायलने इराणवर शुक्रवारी पुन्हा हल्ले केले. इराण ब्लास्टिंग क्षेत्रात क्षेपणास्त्राचे आणि इतर शस्त्राचे उत्पादन जिथे होते तिथे इस्रायलने हल्ले केलेले आहे. पश्चिम इराणमधील क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी लक्ष्य केले. इस्रायलने संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी इराणमधील हल्ल्याची तीव्रता आणि विस्तार वाढविण्याचा इशारा दिलेला आहे. इस्रायलवर मुदतवाढ. इराण अमूरची समुद्रधुनी खुली. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.